खारघरमध्ये कोब्राचा महिलेला चावा. रस्त्यावर पार्क केलेल्या सायकलमध्ये होता कोब्रा. वेळेवर उपचार मिळाल्यानं महिला सुरक्षित. परराज्य विद्यार्थ्यांच्या पडताळणीनंतरच एमबीबीएस बीडीएस तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर. पडताळणीत बोगस डोमेसाईल प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांची नावे निकालापूर्वीच वगळली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या 2000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला. पगारात 5000ची वाढ. राज्यातील 12780 सीएचबी प्राध्यापकांना थकीत मानधन मिळणार. दिवाळीपूर्वी 74 कोटी 15 लाख रुपये मिळणार, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून देण्यात आली. फटाके वाजवताना खबरदारी घ्या, महापालिकेचं आवाहन. मदतीसाठी 101 आणि 1916 असे क्रमांक केले जाहीर. इमारतीत, जिन्यावर किंवा टेरेसवर तसेच आगपेटी किंवा लायटरचा वापर टाळावा, असं आवाहन. उल्हासनगरमधील कर्मचाऱ्यांना 18,000 रुपयांचा बोनस जाहीर. कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. वसई विरार पालिकेच्या माजी आयुक्तांची अटक बेकायदा. काही अटींवर त्यांची सुटका करण्याचे आदेश. पवार यांना ईडीने 13 ऑगस्ट रोजी केली होती अटक. निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची पत्रकार परिषद. मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी. आजपासून अर्ज करता येणार. मेट्रो प्रवास आणखी सुकर होणार. एमएमआरसी आणि सिटी फ्लो कडून कुर्ला कॉम्प्लेक्स वरळी सीएसएमटी साठी फीडर बस सेवा सुरू. रेल्वे स्टेशन आणि टोल नाक्यावरील उपहारगृहात संत्री मोसंबी विकण्यासाठी सुविधा द्या. अध्यक्ष निलेश हेलांडेंची मागणी. राज्यात शाळांमध्ये अजूनही असुविधांचेच वर्ग. 25,958 शाळांमध्ये संगणक सुविधा नाही. राज्यातील 1,08,250 शाळांचा तपशील अहवालात देण्यात आला. राजकीय पक्षांचे बेकायदेशीर होर्डिंग प्रकरण. 6 नोव्हेंबरला हायकोर्ट देणार निर्णय. दोषी अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत प्रतीक्षा. शेतकरी नेते रविकांत तुपकर लातूर दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता बुधोडा ते लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत रॅली काढण्यात येणार. रेल्वे स्टेशनवरच महिलेची प्रसूती. 3 इडियट्स या फिल्म प्रमाणे प्रसूती. व्हिडिओ कॉलवर डॉक्टरच्या सूचनेवरून प्रसूती. केसाळ गोगलगायीचा शोध. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांकडून शोध. तिलारीच्या जंगलात आढळली नव्या प्रजातीची गोगलगाय. अहिलानगरमध्ये दुकानांवर लागले भगवे ध्वज. दिवाळीत हिंदूंनी हिंदूंकडेच खरेदी करावी. ज्यांनी भगवा लावला नाही त्यांनी तिरंगा लावावा. एमआयएम जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांचं वक्तव्य. वाढवण बंदर प्रकल्प उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा. बंदराच्या कामाच्या स्थगितीची याचिका न्यायालयानं फेटाळली. लवकरच बंदर उभारणीच्या कामाला होणार सुरुवात. राज्यातील आशा सेविकांची यंदा काळी दिवाळी. 4 महिन्यांपासूनचं मानधन थकलं. बोनस कबुली देऊनही मागील 2 वर्ष बोनस नाहीच. आशा सेविकांच्या प्रश्नावर शेकाप आक्रमक. माऊली मुळे यांना सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार जाहीर. पुण्यात 31 ऑक्टोबर रोजी पुरस्काराने गौरवलं जाणार. नागपूरमध्ये जागतिक स्तन कर्करोग दिनाच्या निमित्तानं मेगा अभियान सुरू. अभियानांतर्गत गुलाबी रोषणाईनं उजळलं नागपूर. बुलढाण्यातील प्रशासकीय इमारत परिसरात गाढवांचा मुक्त संचार. नागरिकांना त्रास. सिंधुदुर्गमधील शिरगाव परिसरात चक्रीवादळाचा तडाखा. वादळामुळे 12 घरांचं नुकसान. नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचे आदेश. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाची बॅकवॉटर पातळी वाढल्यानं धोक्याची परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. हिंगोलीच्या पुसेगाव आरोग्य उपकेंद्रात 8 महिन्यापासून लसीकरण सेवा बंद. नागरिक संतप्त नागरिकांनी आरोग्य उपकेंद्राला टाळं ठोकून केलं आंदोलन. बेस्ट कामगार सेनेतर्फे दिवाळी बोनस देण्याच्या मागणीकरता वडाळा बेस्ट डेपो समोर आंदोलन. आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर उपस्थित.
कोल्हापुरात जवाब दो मोर्चा, गोकुळच्या कपाती विरोधात जनावरांसहित मोर्चा, शेतकरी गाय म्हशींसह आंदोलनात होणार सहभागी. मालेगावात प्रलंबित मागण्यांकरता पोषण आहार कर्मचारी आक्रमक, सीटू संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन, आंदोलनात महिला आणि कामगार सहभागी. कल्याणमधील पाणी प्रश्नी मनसे आक्रमक, केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार, अधिकाऱ्यांविरोधात मनसेकडून जोरदार घोषणाबाजी. तर बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याची तयारी सुरू, मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ करणार मार्गदर्शन, मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसींचा मेळावा. सांगलीत संजय पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन, नौटंकी करणं आमच्या रक्तात नाही, संजय पाटलांची रोहित पाटलांवर टीका. महानगरपालिका स्वबळावर लढा, नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेची बैठक, महापालिका निवडणुकीवर 2 तास विचारमंथन. राज्यपाल नियुक्त 5 आमदारांची नियुक्ती रखडली, रिक्त असलेल्या 5 जागांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महायुती समोर डोकेदुखी. नवी मुंबई महापालिकेकडून नवी प्रभाग रचना जाहीर, प्रभाग रचनेचं शिवसेनेकडून स्वागत, मात्र भाजपकडून प्रभाग रचनेला विरोध. प्रभाग रचनेबाबत महायुतीतील मतभेद पुन्हा समोर. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही भाजपचं भव्य कार्यालय होणार, मुंबईत भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं शनिवारी भूमिपूजन. चर्चगेट परिसरात भाजपचं नवीन कार्यालय तयार होणार. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या आणि महामंडळ वाटपाच्या नियुक्त्याही दिवाळीनंतर, आगामी निवडणुकीनंतर राज्यात मोठी घडामोड होणार, सूत्रांची माहिती. मनसेच्या दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात, उद्या उद्धव ठाकरे या दीपोत्सवाचं करणार उद्घाटन. अभिनेता सलमान खानचे वडील दिग्दर्शक सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, यावेळी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यात रंगल्या गप्पा. आगामी मनपा निवडणुकीकरता शिंदेंचा मास्टर प्लॅन तयार, अनुभवी खासदार आणि आमदारांवर निवडणुकीची जबाबदारी. दिवाळीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची होणार बैठक. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार, वांद्र्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी, ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न. निवडणुकांसाठी भाजप मंत्र्यांना कामांचं टार्गेट, पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू, प्रत्येक मंत्र्यांनी पक्षाची कामे लवकर होण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर, अनेक विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन, एका जाहीर सभेलाही करणार संबोधित. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, ओझर स्थित HAL प्रकल्पाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी. उद्या तेजस MK-1A लढाऊ विमान भरारी घेणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठका. भाजपची दुसरी यादी जाहीर, गायिका मैथिली ठाकूर यांना अलीपूरमधून उमेदवारी जाहीर. राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही, राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, रुपाली चाकणकरांचा दिलीप पाटलांवर हल्लाबोल. जुन्नर वनपरिक्षेत्रात 1200 बिबट्यांच्या वास्तव्याचा अंदाज, बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला, राज्य सरकार प्रस्तावाचा सक्रिय पाठपुरावा करणार, अजित पवारांची स्पष्टोक्ती. स्वाभिमानीची आज जयसिंगपुरात ऊस परिषदेत ऊसाचा दर आणि आंदोलनाची दिशा ठरणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत वर्षभरात अद्ययावत हॉस्पिटल उभारणार, भाजप युवा नेते विशाल परब यांची घोषणा. शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश, हिंगोलीत शरद पवार राष्ट्रवादीला मोठा धक्का. रत्नागिरीच्या मिरकरवाडा प्रभागातील निवडणूक ठरणार चुरशीची, काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इफान होडेकर निवडणूक लढवण्याकरता आग्रही.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.